आणि असं सुंदर गृह याचं उद्घाटन आनंद होतं सांगायला की 28 तारखेला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या खात्यातर्फे आणि माननीय मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी आणि प्रोटोकॉल प्रमाणे जे काही अपेक्षित आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम 28 तारखेला होतोय। नाट्य, कला, संगीत क्षेत्रातील रसिक आणि कलाकार, नाटककार आणि जनसामान्य मुंबईकर दोघेही वाट पाहत होते की रवींद्र नाट्य कधी उघडेल, पु ल देशपांडे अकादमी कधी उघडेल। अतिशय नव्या अशी सुशोभित अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन 28 तारखेला होणार आहे आणि या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये त्या संकुलात रवींद्र नाट्य मंदिर चांगल्या खुर्च्यांपासून उत्तम ध्वनी व्यवस्था, नाट्यसृष्टीला आवश्यक असलेल्या संपूर्ण स्टेजवरच्या व्यवस्थेपासून त्या ठिकाणी सिनेमा दाखवण्याची सोय पहिल्यांदा आपण करतोय। मुंबईमध्ये नाट्यगृह आणि सिनेमा एकाच ठिकाणी, त्याची साऊंड सिस्टीम पण वेगळी, डॉल्बी, अशा पद्धतीचं रवींद्र नाट्य मंदिर, 2 लघु नाट्यगृह जी वर आहेत ती सुद्धा अद्यावत, सुशोभित, टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेड आणि तिथेही सिनेमा आणि संगीत, कला, नाटक वगैरे ही सगळे कार्यक्रम करता येऊ शकतात अशी 2 लघु नाट्यगृह आपली त्या ठिकाणी 5 प्रदर्शन दालने आहेत। म्हणजे मुंबईत या सेंट्रल भागामध्ये आर्ट, कल्चर याचा डिस्प्ले किंवा त्या कलाकारांना त्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या सुबक व्यवस्था या 5 प्रदर्शन दालनं आणि बरोबरीने जेव्हा आपण नाट्यगृह बनवतो, संगीत कला अकादमी बनवतो त्यावेळेला त्याला तालीमची दालनं पण लागतात। ती 15 तालीमीची दालने या सगळ्या संकुलाचं उद्घाटन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि संबंधित सगळ्यांच्या उपस्थितीत होणार आहे। तसेच एक ओपन थिएटर म्हणजे खुला रंगमंच कंपाऊंडमध्ये की जिथे नवोदित कलाकार किंवा आवश्यकता ज्यांना वाटते त्या सगळ्यांना ती सुद्धा सोय, आभासी चित्रीकरण कक्ष, ध्वनी संकलन कक्ष, ध्वनी मुद्रण व ध्वनी रोपण कक्ष, म्हणजे सगळ्या रेकॉर्डिंगची मराठी चित्रपट गृहांना, मराठी चित्रपट निर्मात्यांना आणि आवश्यक हिंदी वगैरे ज्यांना कोणाला त्यांना अद्यावत अशा पद्धतीचे स्टुडिओ हे त्या दालनामध्ये आपण संकुलामध्ये देतो आहोत। ऑडिओ व्हिडिओ दोन्हीचं त्या ठिकाणी काम होऊ शकतं अशा पद्धतीचा स्टुडिओज आपण त्या ठिकाणी देतो आहोत। बरोबरीने आग्रह आमच्या विभागातर्फे याचा राहिला आहे। आमचे सचिव खारगे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही आग्रह राहिला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्देश आहे या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची जशी सोय आहे तसं कला गुण त्यांचे उपजत असतील तर त्याला वाढ बळ मिळण्याची सुद्धा अकादमीमध्ये व्यवस्था असली पाहिजे। आणि म्हणून कला सादरीकरण, कला शिक्षण, कला आस्वादन, कला संवर्धन आणि कला विषयक रोजगार निर्मिती अशा विविध सुविधा अकादमीत करण्याचं ठरलंय, सुरू होणार आहे। आणि यामध्ये 20 वेगवेगळ्या प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम म्हणजे आपल्याला
ही संधी आपल्या नवोदित कलाकारांना द्यायची आहे की ज्यांना यात सर्टिफाईड कोर्स सुद्धा त्या ठिकाणी आपण चालू करतो आहोत. मला वाटतं मुंबईतलं अति असं भव्य आणि सुशोभित असलेलं हे नाट्यगृह आणि अकादमी आता मुंबईकरांसाठी आपण खुली करतो आहे. 28 तारखेपासून आपल्या माध्यमातून मुंबईकरांना त्याचं मी जाहीर आमंत्रण देतो आहे. आपल्या सगळ्यांनाही आमंत्रण देतो आहे की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावं. धन्यवाद. काय विचारायचं आहे? Sir, I have a question. Recently, there are reports on the security cut that has taken place on Shinde's faction MLAs. How do you react to this? However, we have seen that there is a cut in BJP as well, and there is a cut in NCP as well. But the greater number are being seen from the Shinde faction MLAs. Today, I am here to announce the opening of a theatre, which was much needed for the Mumbaikars. So what we offer, or for which I work for the Mumbaikars, that good news I am trying to share with you. So I hope I don't want to divert from my core issue. Sir, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचं विकिपीडियावरचं जो मजकूर वादग्रस्त समोर आलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्देश दिलेले आहेत या सगळ्याची चौकशी करण्याची. आता मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिल्यावर आता बाकी मी बोलण्यासारखं काही नाहीच आहे. पद्धतीने वादग्रस्त केले जाते. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. यंत्रणा आता योग्य कारवाई करतील. सुप्रिया सुळे या बीडमध्ये आज गेले होत्या आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी असं म्हटलं की अमित शहानी मला शब्द दिलेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय जो आहे तो दिला जाईल कुटुंबियांना. देशमुख कुटुंबियांचं दुःख आणि घडलेला अतिशय हिंसात्मक हा प्रभाग जो आहे, खून जो आहे, या विषयात संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर काही कठोर कारवाई ही होणारच आहे, प्रस्तावित आहे, सुरू झालेली आहे. कोण कोणाला भेटतं याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. राज्य सरकार म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्थेत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार काम करेल आणि यंत्रणा काम करतील. आज मी रवींद्र नाट्य आणि पु ल देशपांडे अकादमी ही आता मुंबईकरांसाठी खुली होणार ही आनंदाची बातमी कळवत असताना मला दुसऱ्या कुठल्या विषयाकडे आज तरी वळावं असं वाटतं. मंत्रालयामध्ये कुठेतरी श्रेयाचं राजकारण सुरू आहे. त्यांनी वेड्यांची जत्रा भरली असा आरोप जो आहे तो संजय राऊत. ज्यांना आता इस्पितळात नाव घालण्याची वेळ आली आहे आणि ते वेड्यांच्या इस्पितळात ते वेड्यासारखं बडबड करतात, त्यात अग्रणी नाव संजय राऊत यांचं आहे. नहीं, संजय राउत कह रहे हैं में जो है ये गैंग वॉर शुरू हो गया, अंडरवर्ल्ड की तरह एक लोग दूसरे की तरफ झगड़ रहे हैं, कुछ आलमी सरकार में मतलब बीजेपी वो अपने दल का है, अपने दल में उनके लीडर्स उनको छोड़ के जा रहे हैं. अलायंस में अपने अलायंस पार्टनर को छोड़ के जा रहे हैं कि बाहर निकले. वो अपने अलायंस दूसरे का कहाँ देख रहे हैं. उनके यहाँ तो गैंग किलिंग शुरू है. कांग्रेस भी ऐसी कह रही है कि बीजेपी यही करती है. हमने शिंदे जी कहा था, शिंदे जी को क्या निकल जाएगी और फिर उसके बाद अजित पवार को भी खत्म कर देगी. पहली बुलावा है कांग्रेस का. हम साथ में हैं, साथ में रहेंगे, साथ में सरकार चलाएंगे. त्या विषयात मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललोय. अनेक संघटनांच्या मागणीचं स्वाभाविक स्वागत आहे, पण त्या सगळ्यांच्या आधीच तुमचा कार्यमंत्री यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा विषय ऑलरेडी मांडलेला आहे, त्यामुळे या विषयात योग्य निर्णय होईल. सुप्रीम कोर्ट ने टिप्पणी करते हुए ये कहा कि गिरफ्तारी पर तो रोक लगा रहे हैं हम, लेकिन आपके दिमाग की जो सोच है वो गंदी है. साथ ही साथ सरकार को ये कहा है कि अगर इस तरह के कंटेंट करने के लिए अगर कोई कानून अगर सरकार लेकर आना चाहती है तो हम उसका स्वागत करेंगे. जो सुप्रीम कोर्ट ने कहा वो चीज के ऊपर टिप्पणी करना मेरा अधिकार नहीं है, लेकिन सुप्रीम कोर्ट ने जो कहा ये सभी दल, सभी एक्टिविस्ट और विशेष रूप से अर्बन नक्सलाइट्स समझ ले. अब इसके ऊपर कोई सेंसर लगी जो मुझे मालूम नहीं लगेगी कि
तो उसका सीधी उंगली सरकार के ऊपर दिखाने के बजाय सुप्रीम कोर्ट ने कहा है तब करना पड़ता है, ये ध्यान में रखें। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा? मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ट्रान्सफर संदर्भामध्ये चर्चा झाली, नवीन कायदा आपण आणतोय। नाही, या विषयावर काही चर्चा झाली नाही। हा विषय त्या ठिकाणी अभ्यासासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवलेला आहे। बहुत सारी खबरें आ रही है कि देयर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन शिंदे जी एंड फडणवीस जी, उनकी जो डिपार्टमेंट है शिंदे साहब का, उनकी पॉलिसी के ब्यूरोक्रेट्स फैसला ले रहे हैं उनको लूप में न लेकर, तो ये कॉन्फ्लिक्ट जो कोल्ड वॉर चल रहा है सर, ये क्या है? दिस इज नथिंग बट अ होल पीपिंग। इसमें कोई देवेंद्र जी और एकनाथ जी और अजीत दादा तीनों मिलकर सरकार बखूबी चला रहे हैं। जिनको अभी काम नहीं बचा वो दूसरे के घरों में झांकने का काम कर रहे हैं। नहीं सर, संजय सिरसाट जी मंत्री है सरकार में, उन्होंने कहा कि सिक्योरिटी जिनकी कम करनी चाहिए उनकी कम करनी चाहिए, जिनको जरूरत है उनकी सिक्योरिटी रखनी चाहिए। CSR फंड जो है मुख्यमंत्री ने उस पर कंट्रोल कर लिया है। जो फिर मैं वही टिप्पणी करूंगा, सिरसाट कहना है वो मुख्यमंत्री या उप मुख्यमंत्री जी से कह सकते हैं, इसको मैं दे सकता हूँ। क्या सर कोल्ड वॉर चल रहा है? कोई कोल्ड नहीं, हॉट कोल्ड सब साथ साथ है। शिवसेना भवनच्या बाहेर पुन्हा एकदा आपल्याला बॅनर झळकताना पाहायला मिळेल, दोन ठाकरे बंधू एकत्र आहे अशा प्रकारच्या। जनतेत कोणी लावला बॅनर, का लावला बॅनर, याच्यावर आम्ही काय टिप्पणी करायची? ज्याने बॅनर लावला त्याला विचारा। आणि कोणाचंही कुटुंब एकत्र राहिलं तर आम्हाला काही त्रास नाही आहे। आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत कुटुंब एकत्र राहू नये हे उद्धव ठाकरेंनी बघितलं पाहिजे, राहावं की राहू नये, कारण जबाबदारी त्यांची आहे। त्यांना वहिनी नाही चालत, चुलत भाऊ नाही चालत, स्वतः वडिलांच्या प्रॉपर्टीवर कोर्टात जावं लागतं। उद्धव ठाकरेंनी याच्यातनं शिकलं पाहिजे। ठाकरे कुटुंब एकत्र राहावं याच्यात काही चुकीचं नाही, आनंदाचंच आहे। अच्छी सर शिंदे कैंप के मंत्री इसलिए भी नाराज है कि सीएम सर जो रिव्यू मीटिंग लेते हैं उसके बाद एकनाथ शिंदे वही रिव्यू मीटिंग फिर से लेते हैं, लेकिन प्रोटोकॉल के हिसाब से सीएम सर ऑलरेडी रिव्यू मीटिंग ले लेते हैं, तो उसको लेकर भी थोड़ा मतभेद चल रहा है। ऐसा कोई भी नाराजगी नहीं है, ये ख्याली बुलावा है। सांगलीमध्ये जयंत पाटील आणि नितीन गडकरी एका स्टेजवर होती, परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांना जयंत पाटलांकडून आमंत्रण देण्यात आलं, त्यांनी त्यांचे संबंध जवळ केले। बघा, त्या विषयावर माननीय गडकरी साहेब स्पष्ट बोलले, दोन वेगवेगळ्या विचारधारेची लोक सामाजिक आणि विकासाच्या कामावर जर एका स्टेजवर आले तर त्यात चूक काय आहे? मला वाटतं एवढं उत्तर पुरेसं आहे। इसके लिए मैंने 3 महीने पहले ही माननीय आयुक्त को लेटर लिखा था, 3 या 4 महीने पहले जब मैं नहीं था, और मैंने मांग की थी कि भाई बेकरी और वहाँ पर लकड़े जलाने के कारण इमर्ज होने वाला कार्बन या धुआं या राख, ये भी प्रदूषण का एक कारण है। उस इंडस्ट्री को और कोई व्यवस्था करके देनी चाहिए तो देनी चाहिए, लेकिन जो प्रदूषण बढ़ा है ऐसी व्यवस्था अब चलेगी नहीं, ये भूमिका कमिश्नर ने लेनी चाहिए। ठीक है, धन्यवाद।